श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला तुम्ही म्हणसान काय सगळं सांगेल का, कोणती देवी आहे, काय देवी आहे आणि कुठे गेली होती मी आणि काय नवरात्र आहे, कोणते नवरात्र आहे आणि कोणतं काय सगळं पाहायला मिळेल तुम्हाला. म्हणून व्हिडिओ सगळं लास्टपर्यंत बघा आणि तुम्ही देवीचं महत्त्व पण सांगते आणि सांग. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मैत्रिणींनो, कशा आहात? मजेतच राहायला पाहिजे. मी पण मजेतच आहे. तुम्ही कशा आहात? हा माझ्या मैत्रिणीच्या घरी म्हणजे मोठ्या घरी कानबाई बसतात. तिथे मला ते 2 वर्ष झाले चल म्हणत होती, पण कोण्या कारणाने जाणं झालं नाही. म्हणून ह्या वर्षी नक्की गेल्यावर इतके छान भजनं होते. पाय धुतले, पायावर पाणी घेतल्याबरोबर अंदर जाऊन बसली तर खूप छान मन प्रसन्न वाटलं. तुम्ही म्हणसान हे आता कोणती कानबाई? खानदेश नाव आहे. खानदेशामध्ये कानबाई हा मोठा सण असते. जसं की श्रावण महिना आले का सगळ्या सणाची सुरुवात होते. जशी नागपंचमी झाली, रक्षाबंधन झालं, खूप सारे सण येतात आणि खूप साऱ्या सणामध्ये हा एक सण येते. खानदेशमध्ये घरोघरी बसल्यासारख्या बसतात. सोनार लोकांच्या घरी जास्त बसतात आणि चौधरी, सोनार, पाटील यांच्या घरी खूप बसतात आणि इतकी छान वाटते, मन प्रसन्न. आता बाकीचं तर मला काही माहीत नाही का देवी काय असतात, ते कशामुळे बसतात, पण बसतात. माझी मैत्रीण पण सोनारच आहे आणि त्यांच्या घरी देवी बसली होती. खूप छान वाटलं होतं. गेली मी तिथं आणि असं देवीसमोर डान्स करत होती. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी विसर्जन होतं म्हणून भजनं चालू होते. रात्री पण खूप भजनं केले त्यांची पूर्ण फॅमिली. नंतर आम्ही गेलो. मंगळागौरीसारखं असं टाटांनी खेळायचं खूप महत्त्व आहे, तसं खेळत होते. सगळा डान्स त्यांनी केला पण खूप छान वाटलं. आता बाकीचं तर मला महत्त्व माहीत नाही, पण जसं श्रावण महिन्यामध्ये जो पहिला रविवार नागपंचमी झाल्यावर पहिल्या रविवारी काही त्याचं मूर्त असते, पण नागपंचमी झाल्यावर पहिल्याच रविवारी कानबाई हे देवी बसते. आदल्या दिवशी बसतात, दुसऱ्या दिवशी उठतात ना. याचे महत्त्वाचे एक, जसं प्रत्येकाकडे वेगवेगळे सण असतात, प्रत्येक त्यांच्या गावाची प्रथा, तशी खानदेशची प्रथा आहे कानबाईचे रोट. म्हणजे जितके मुलं असेल त्या मुलांचे 5-5 मुठी गहू आणि 1 किलो काही 1.25 असे गहू दळून आणायचे आणि त्या दळून आणल्यावर त्यांच्या पुरणपोळ्या करा किंवा मग फुलके बनवतात पोळ्या, ते फक्त आपल्या परिवारानंच खायचं. असा काही सण असते आणि किती पण दूर राहू द्या, पुणे मुंबई कुठे पण राहू द्या, पण ह्या सणाला आवर्जून किती पण दूर असल्यावर येतातच, कारण ते आपल्या घरातले महत्त्वाचे सण आहे असं समजतात खानदेशमध्ये. म्हणून पुणेला पण मुलगा नोकरीला असला तरी रोटाला आणि खानबाईला बोलवतात. आणि माझ्या पण घरी रोट होते. मी रोट करूनच गेली होती, कारण ते आदल्या दिवशी रोट असतात कानबाईचे आणि दुसऱ्या दिवशी हे कानबाईचं विसर्जन असतं. असं विसर्जन होतं. खूप छान डान्स, खूप छान एन्जॉय केली. तुम्हाला काय सांगू, मन इतकं प्रसन्न वाटते आणि ज्याच्या घरी बसली त्यांच्या घरी तर खूपच छान वाटते. काय सांगू. आणि प्रत्येक भागातल्या आणि त्याच्या भागातले त्यांना खूप इंटरेस्ट वाटते बरं. आणि हे पण एक खूप आवर्जूत आहे. खूप छान खेळ खेळतात बरं खानदेशामध्ये पण. आणि इतके छान पावरी गाण्यावर डान्स केले, तुम्हाला काय सांगू. पाहण्यात तर खूप मजा वेगळीच होती, पण मला पण नवीन असं काहीतरी माहीत पडलं म्हणून विसर्जन इतकं नाचलो देवीसमोर की आखरी तिचा निरोप घ्यायची वेळ आली होती म्हणून तिला बाहेर काढली. आणि अशी प्रत्येकाच्या डोक्यावर देतात, असं नाही की घरचेच पाहिजे, म्हणून प्रत्येकाच्या डोक्यावर दिले. 4-4 पावलं समोर साखर आणि पाणी टाकणं सुरू होतं. देवी निघते म्हणून. चल बाई चालली गंगेवरील ते गाणं आहे, त्या गंगेत म्हणतात पेरते साखरत असे म्हणून समोर साखर टाकत चालतात. प्रत्येकाने डोक्यावर घेतलं, असं एकही बाई नाही का डोक्यावर घेऊन तिला नाचली नाही, कारण कानबाईचं महत्त्व आहे. असं प्रत्येकाच्या डोक्यावर देऊन हळूहळू मागच्या दरवाज्यातून काढलं आणि समोरच्या दरवाज्यात नेलं, कारण त्यांची देवीची आंघोळ ही घरीच विसर्जन असते म्हणून. बाकी ठिकाणी खूप मोठं वाजे DJ लावून गावामध्ये मिरवणूक काढून नदीवर नेतात, पण इथं काही तेवढं तसं नेत नाही. म्हणून प्रत्येकीनं आपल्या डोक्यावर घेऊन नाचले आणि काही नेलं नाही. मग खूप छान वाटलं, पण खूप म्हणजे खूप, तुम्हाला काय सांगू. आणि असं वाटत नव्हतं का मी तिथे नवीन आहे म्हणून. माझ्या पण डोक्यावर दिली होती देवी आणि खूप नाचलो. इतकं नाचलं का तुम्हाला काय सांगू.